see like if we see on you anything like a very stable for your country or increase only. But if you compare with another country, even Thailand, stable with down. Indian stable with increase for every department. That's why India will be my second home. And welcome to Thailand. Yes, thank you. You are also getting play and praying to God Ganesha and construct beautiful temple in Yes. your place. Yes. So what is your feelings about the Ganesha? Usually, I really deep respect on Lord Ganesha when I shines. When I come to Indian, I see visit many city, many state in Indian. I think a lot for my blessing. And next, why I really believe and I build. I see what I get. I look what I got. Business is success, life is success, family is success, people around me success. This is I'm sure not because of me. Some part is because of me, and another part for sure is because of God. What I bless. Yes, I am sure. Yes, yes. Thank you. Thank you. Maharashtra in India, Maharashtrian peoples and Indian peoples. Ordinary man and investors also film industry persons. Usually, I looking for investor. Why? Phuket is or even Thailand. This is really good for investment. First, a culture is nearly same. People is same, language is same, easy to communication. And then your culture, your living is very same. That's why India is, I believe for future Indian will be number one in the world. Even Thailand, we should follow Indian to make our country grow to follow you. That's why I look for investor to grow Thailand. But it will take time for us. But for me, I believe Indian will support Thailand to grow in investment of real estate and tourism. I am sure. Yes, thank you, thank you. सर एक फुकेटचं जे स्वर्ग आहे त्याचं प्रेझेंटेशन आता नुकतंच आपण पाहिलं. तुम्ही सुद्धा खूप हळवे झाले होते याबद्दल बोलताना. काय भावना आहेत आपल्याला कसं भारतीय लोकांचा जो विस्तार आहे तो जगात सर्वत्र आहे. आता हे नेक्स्ट जे स्टेप आहे ती फुकेटची आहे. कसं पाहताय तुम्ही? फुकेटचं त्यांनी आता इन्व्हेस्टमेंट फोरमचं एक प्रेझेंटेशन दिलं आणि खरोखरच सुंदर अशी भूमी आहे. त्याला जोड त्यांनी कल्चरची दिलेली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर तिथं त्यांनी नवीन निर्माण केलेलं आहे आणि आम्हाला ॲज अ महाराष्ट्रीयन खूप खूप अभिमान आहे की आमचं एक गणपतीचं मंदिर फुकेटमध्ये आहे. त्यामुळं टुरिस्ट डेस्टिनेशन प्लस कल्चर याचा एक मिलाप आपल्याला फुकेटमध्ये दिसतो आणि आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे ते गणपती दगडूशेठ गणपती मंदिर तिथं ते बनवत आहेत आणि आपण सगळ्यांनी मला वाटतं एकदा भेट फुकेटला दिली पाहिजे आणि ती जी एक सुंदर भूमी आहे त्याला एक आता दैवी भूमी ते तिथं साकारतायत. त्याला आपण नक्कीच भेट दिली पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही काय आवाहन कराल म्हणजे आपल्या भारतीय लोकांनी तिथे जाऊन प्रॉपर्टी परचेस केली पाहिजे आणि मग त्यासाठी जे पाठबळ आर्थिक पाठबळ जे लागणार आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काही चर्चा केली आहे काय? नाही, मी पहिल्यांदाच आज या कार्यक्रमाला ॲज अ चीफ गेस्ट आलेलो आहे. पण वेगवेगळ्या देश आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी अपील करत असतात. तुम्ही बघितला मी स्वतः सांगितलं की तुम्ही सगळे इथं आलेले आहेत इन्क्लुडिंग जे फुकेटचे MD आहेत. तुम्ही महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट पहिल्यांदा करा आणि आम्ही फुकेटमध्ये आमच्यातले जे काही इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यासाठी मग आम्ही तिथं प्रमोट करू. कारण महाराष्ट्र ही तशीच सुंदर संतांची भूमी आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांच्या मध्ये वसलेलं देशातलं सगळ्यात सुंदर ठिकाण म्हणजे महाराष्ट्र आहे आणि खूप मोठा वारसा असलेलं महाराष्ट्र आहे. तर अशा या महाराष्ट्रामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करावी अशी मी विनंती केली. आपल्याकडचे इन्व्हेस्टर आपल्याकडचे रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणारी लोक हे जनरली रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंटचा विचार करून गुंतवणूक करत असतात. नक्कीच जर रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट यांचे आज जे प्रेझेंटेशन दाखवलं आहे त्याप्रमाणे चांगले आहेत तर अशा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि पीसफुल कंट्री असेल, कायदे तिथले पूरक असतील रिअल इस्टेट क्षेत्राला
तर गुंतवणूक करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आपल्या कक्षा ज्या आहेत त्या रुंदावयाला काय हरकत नाही असं तुमचं म्हणणं आहे? नक्की नक्की आपल्या कक्षा रुंदवायला काय हरकत नाही आहे. आणि आपण बघताय की जगाच्या सगळ्या कानाकोपऱ्यात आज भारतीय लोकांचा प्रसार आपल्याला दिसतो. महाराष्ट्रीयन लोक असतील किंवा भारतीय लोकांनी सुद्धा आपल्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत आणि हंतरून बघून पाय पसरण्याऐवजी पाय आता मोठं केलं पाहिजे आणि हंतरून सुद्धा मोठं केलं पाहिजे. आणि आपण सगळीकडे जेवढा होईल तेवढा विस्तार आपला वाढवला पाहिजे. ते कळत न कळत साम्राज्याचा विस्तार वाढवणं होईल. जसं इतिहासात साम्राज्याचा विस्तार वेगवेगळ्या पद्धतीनं वाढवला जात होता, आता व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि ह्या सगळ्या रिअल इस्टेट क्षेत्राच्या माध्यमातून आपला विस्तार जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या लोकांनी केला पाहिजे असं मला वाटतं. आणि श्री गणेशाने ते तिथे ऑलरेडी विस्तार केलाच आहे. केलेला आहे. आपली संस्कृती पोहोचवणं हाही एक प्रकारचा विस्तार आहे. तुम्ही बघा, इंग्रज इथं आले, ते फक्त व्यापार केले नाहीत त्यांनी, तर त्यांनी त्यांची संस्कृती, त्यांची भाषा, त्यांचा पेहराव रुजवण्याचं काम केलं. ज्या वेळेला तुम्ही व्यापार उद्योगाच्या निमित्ताने इतर देशामध्ये जाता त्यावेळेला तुम्ही तुमच्या बरोबर व्यवसाय नुसता घेऊन जात नाही, तर आपली संस्कृती, आपले देव, आपलं भाषा या सगळ्याचा तुम्ही तिथं कळत न कळत विस्तार करता. आणि आनंदाची बात अशी आहे की आज फुकेटमध्ये म्हणजे थायलंडच्या या भागामध्ये आपल्या देवदेवतांचं मंदिर तिथं होतंय. कळत न कळत आपल्या सगळ्या ओव्हरऑल संस्कृतीचं विस्तार सगळ्या जगात होतोय. हे आजच्या कार्यक्रमातून आणि आजच्या या फुकेटच्या इन्व्हेस्टमेंट समिट मधून दिसतं आपल्याला. थँक्यू. आभार. सर, आज आपण जे प्रेझेंटेशन पाहिलं फुकेट या थायलंडमधल्या एका प्रांताचं, तर जिथे सगळ्यात पहिलं म्हणजे ऋतिक रोशनच्या कहो ना प्यारे या सिनेमातून ही सुंदर सुंदर बेटा आपण पाहिली होती आणि सगळ्या भारतीयांनी त्याच्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे. असं हे जे काय याचं थायलंडचं जे स्वर्ग आहे हा आता खुला होणार आहे आपल्या भारतीय आणि महाराष्ट्रासाठी. आणि महाराष्ट्रातली अभिमानाची गोष्ट म्हणजे तिथे एक गणपतीचं सुंदर मंदिर आहे आणि तिथे प्रार्थना केली जाते, तिथे आरती गायली जाते. तुम्ही कसे याच्याशी, ह्या फुकेटशी कसे जोडले गेले आणि तुमचा काय अनुभव आहे? नमस्कार, धन्यवाद. मी डॉक्टर सुनील विनायक मांजरेकर, प्रेसिडेंट, अध्यक्ष गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम ग्लोबल. आणि मी या फुकेतच्या गणपतीशी जोडलं गेलं हे GMBF महाबीजमुळे. आणि आमचे सचिन जोशी म्हणून जे पेशवाचे जे ओनर आहेत त्यांनी मला यांच्याशी ओळख करून दिली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही या मॅडमला दुबईमध्ये बोलवा आणि त्यांना फेलिसिटेट करा की त्यांचं जे कार्य तुम्ही बघा. तर इवन त्या टायमाला सचिननी सुद्धा व्हिजिट केलं नव्हतं, त्यांनी जस्ट आता 2 दिवसापूर्वीच व्हिजिट केलं आहे. तर तेव्हा या मॅडम इकडे आल्या, त्यांचं मी कार्य बघितलं की एक दगडूशेठ हलवाईचं गणपतीचं जे मंदिर आहे ते त्यांनी तिकडे उभारलं आहे. तर मी त्या सगळ्यांचे मी व्हिडिओ बघितले होते. व्हिडिओ बघितल्यानंतर पण मी खूप एनकरेज झालो होतो. नंतर मॅडम की ज्या त्या फाउंडर आहेत फुकेत 9 रिअल इस्टेट डेव्हलपमेंटच्या, त्या स्वतः तिकडे आल्या महाबीजसाठी. पण अशी गंमत झाली की महाबीजमध्ये मी एवढा बिझी असल्यामुळे मला त्यांच्याशी फक्त मी 5 मिनिटं त्यांच्याशी बोललो होतो. नंतर त्याने मला फोन केला आणि त्याने सांगितलं की यू कम टू फुकेत, आय एम इन्व्हायटिंग यू टू फुकेत. तर मी जस्ट 20 दिवसापूर्वी फुकेतला जाऊन आलो आणि गेल्यानंतरच गाडी जी थांबली ती दगडूशेठ गणपतीच्या समोर थांबली. आणि म्हणजे मला म्हणजे असं हृदयाला असं माझ्या हे झालं की बाबा आपला गणपती, दगडूशेठचा गणपती, आपला गणपती तिकडे आहे. आणि मग मी 2-3 दिवस इथे राहिलो मंदिरामध्ये, रोज भजनं केली, पूजा अर्चा केल्या मॅडम बरोबर, सगळं मला दाखवलं तिकडे. तर तिकडे गेल्यानंतर एक जे फील आलं मनामध्ये की ते खूपच पॉझिटिव्ह व्हायब्रेशन होतं. आणि गणपती बाप्पांनी मला तिकडे आणलं आणि मॅडम पण म्हणाले की तुम्ही काहीतरी करा. आणि आपला हिंदू धर्म आहे, सनातन धर्म जर इकडे आला आणि लोकांना त्याच्याबद्दल जर कळलं की फुकेतच्या लोकांना किंवा फुकेतमध्ये जे लोक त्यांच्याकडे राहायला येतात ती जवळजवळ 5 ते 6 नॅशनॅलिटीची असतात. म्हणजे अख्खं युरोपियन क्राऊड त्यांच्याकडे येतं, अख्खं रशियन क्राऊड त्यांच्याकडे येतं. तर आता असं झालंय की हे सगळं क्राऊड या गणपतीला जाऊन दर्शन करतं, भजन करतात, गणपतीच्या आरत्या म्हणतात, गणपतीचे सगळे श्लोक म्हणतात. हे 3 दिवस बघितल्यानंतर मला असं वाटलं की इथे काहीतरी करायला हवं. आणि माझी जी कनेक्टिव्हिटी आहे GMBF ग्लोबलची ती मी सगळी युटिलाइज करू शकतो आणि एक नवीन
संस्कृती महाराष्ट्राची किंवा आपली इंडियाची संस्कृती आपण फुकेतमध्ये करू शकतो. कारण फुकेतमध्ये इंडियन लोक नाही आहेत, तर युरोपियन आणि फॉरेनची लोक आहेत. आणि ते जरा म्हणजे थायलंडमधलं असं डेस्टिनेशन आहे की जिथे ते खूप महाग आहे. पण मॅडमला मी सांगितलं की बाबा तुम्ही जर अफोर्डेबल कराल तर आय कॅन वर्क ऑन दिस अँड आपण आपल्या लोकांना घेऊन येऊ शकतो. आणि त्यासाठी हा माझी जी रिअल इस्टेट कंपनी आहे SPCC प्रॉपर्टी, त्याच्या अंडर आम्ही मॅडमबरोबर एक ॲग्रीमेंट साईन केलं गेल्या आठवड्यामध्ये. आणि देन आय स्टार्टेड मार्केटिंग दिस. आणि त्याचा हा पहिला रोड शो आम्ही इथे मुंबईमध्ये करतो आहोत. आणि जवळजवळ 50 ते 60 इन्व्हेस्टर इकडे आले आणि सगळ्यांनी प्रेझेंटेशन जे बघितलं, तर मला खरंच असं वाटतं की महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना किंवा आपल्या इंडियात भारतातील सगळ्या लोकांना एक दुसरं डेस्टिनेशन म्हणजे दुबईनंतर दुसरं आणखी डेस्टिनेशन हवं असेल तर फुकेत हे चांगलं डेस्टिनेशन होऊ शकतं. कारण कल्चर वाईज पीसफुल माइंडसाठी आणि रिलॅक्सेशनसाठी हे खूपच चांगलं आहे. आणि देन यू विल गेट द स्पिरिच्युअल एनर्जी. त्यामुळे मी असा विचार करतोय की फक्त गणपतीचं मंदिर का आपण आहे मॅडमने बनवलं आहे, तर वाय नॉट अदर मंदिर. सो आय एम टॉकिंग टू अदर पीपल ऑल्सो, अदर गुरुज ऑल्सो. आपले जे सगळे धार्मिक गुरु आहेत त्यांच्याशी मी बोलतोय. तर मला असे गॅरंटी आहे की नेक्स्ट 5 वर्षामध्ये आपलं हिंदू धर्माचं जे मंदिर असेल, बाकीच्या सगळी संस्कृती असेल, ती 100% तिकडे नेली जाईल. आणि गणपती बाप्पांनी मला ते करण्याची ताकद दिली आणि आशीर्वाद दिलेत, त्याचा मी पूर्णपणे फायदा करण्याचा प्रयत्न करतो. जसं म्हणतात की संस्कृती जुळली की मन जुळतात, तसंच काही तुमच्या बाबतीत झालेलं दिसतंय फुकेतच्या संदर्भात. असंच म्हणावं लागेल की जेव्हा मी गेलो तिकडे तोपर्यंत माझ्या मनात काही नव्हतं की फुकेतमध्ये काय करायचं म्हणून. पण जेव्हा मी गेलो तिकडे राहिलो, मी माझ्याबरोबर आणखी 3 मित्रांना घेऊन गेलो होतो. आणि सगळ्यांचं म्हणणं असंच झालं की दिस इज द डेस्टिनेशन अँड वी शुड डू समथिंग हिअर. आणि आपण इकडे इन्व्हेस्ट करायला पाहिजे. मग त्या माझ्या दुसऱ्या 2 मित्रांनी आता ते इन्व्हेस्ट करतायत. आणि जेव्हा मी याच्यावर कार्य करायला लागलो, तर ही फुकेतची आणि थायलंडची जी लोक आहेत खूप चांगली लोक आहेत. म्हणजे दे आर व्हेरी कल्चर्ड आणि सिटी ही खूप क्लीन आहे आणि ते खूप कष्ट करतात. आणि इवन ही मॅडम जी आहे सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत काम करते. ती सगळी तिची फॅमिली पण बघते, मुलांना बघते, परत ऑफिसला बघते आणि 400 लोकांना ती जॉब देते तिकडे आणि त्या लोकांची काळजी घेते. हे सगळं बघितल्यानंतर असं वाटलं की दिस प्लेस आय कॅन डू समथिंग. आणि दॅट इज द ओनली रिझन आय असोसिएटेड विथ दिस. आणि गणपतीचं टेम्पल जे आहे दॅट इज द सेंटर ऑफ अट्रॅक्शन फॉर मी आणि मला तिथे जुळण्याचं कारण आहे. मराठी माणसांना किंवा महाराष्ट्रातल्या जे आपले जे नागरिक आहेत, तर त्यांना फुकेतमध्ये जायचं झालं तर तो किती प्रवास कसा सोपा असणार आहे, कसा कठीण असणार आहे, त्याचे काय फायदे असतील, काय तोटे असतील आणि त्यामध्ये कशा पद्धतीने त्यांना सामावून घेतलं जाईल. आता ट्रॅव्हल करण्याच्या दृष्टीने म्हणजे इंडियन लोकांसाठी विजा फ्री आहे. फुकेतचा विजा ऑनलाईन अप्लाय करायचा, विजा लगेच मिळतो, नो चार्जेस फॉर द विजा. नंतर फुकेत आणि महाराष्ट्र जे मुंबई एअरपोर्ट हे फक्त आय थिंक 4 आवर्सचं डिस्टन्स आहे. 4 तासात आपण इथे बसलं की तिथे उतरू शकतो. उतरल्यानंतर अर्ध्या तासामध्ये त्या सगळ्या फुकेतच्या प्रॉपर्टी कधी जाऊ शकतो, गणपतीच्या टेम्पल आपण व्हिजिट करू शकतो. आणि ज्या इन्व्हेस्टमेंटच्या प्रपोजल जे मॅडमकडे आहेत तर ती बघू शकतो आपण. आणि जी जो ROI आहे त्याचा रिटर्न, तर मिनिमम 10% रिटर्न हा गॅरंटेड आहे. ते तिथलं सगळं एक्सपेन्सिव्ह लाईफ आहे की अफोर्डेबल लाईफ आहे? हे लाईफ अफोर्डेबल लाईफ आहे, एवढं काही एक्सपेन्सिव्ह नाही आहे तिकडे. कारण तुम्ही म्हणाले होते की हा जो प्रांत आहे तो सगळ्यात तिथला हाय हे असलेला आहे, कॉस्टली आहे तिथलं लाईफ सगळं. तर मग त्या याच्यामध्ये कारण आपली जी संस्कृती आहे, आपली जी लोक आहेत ती थोडं काही जर का रिझनेबल असेल तर त्याच्याकडे धाव घेतात पहिल्यांदा. तर मग असे काही तिथल्या लोकांचा विचार करून असं काही तुम्ही प्लॅन किंवा असं काही स्कीम डेव्हलप करण्याच्या विचारात आहात का? नक्कीच. आता तिथे पेशवा रेस्टॉरंट चालू होते. 28 मार्चला त्याचं इनॉग्रेशन मॅडम करते. तर पेशवा रेस्टॉरंट चालू होते. तिथे व्हेज, नॉनव्हेज आणि जैन फूड पण मिळणार आहे. तर असं आम्ही लोकांना एनकरेज करतोय की हॉटेल इंडस्ट्रीचे, रेस्टॉरंटच्या इंडस्ट्रीचे लोक असतील, हॉस्पिटॅलिटीचे लोक असतील, ॲग्रिकल्चरमध्ये असतील, त्यांनी तिकडे यावं, त्यांच्यासाठी रेस्टॉरंट ओपन करावी आणि स्वतःचा बिझनेस पण बाकीच्या इंडस्ट्री सेक्टरमध्ये पण त्यांनी काम करता येईल. टुरिझम इंडस्ट्रीसाठी आम्ही एनकरेज करतोय. मी सायली बिडेंशी, भ्रमंती जे टूर्स अँड ट्रॅव्हल आहेत त्यांचे सचिन पण इकडे आले आहेत.
त्यांच्याशी आम्ही बोललो. त्यांनी ऑलरेडी टुरिस्ट लोकांना पाठवण्यासाठी सुरुवात केलेली आहे तिकडे. आणि मॅडमला पण आम्ही आमची रिक्वेस्ट केली आहे की आपण आपल्या मराठी लोकांसाठी की जर अफोर्डेबल जर असेल तर डेफिनेटली पीपल विल स्टार्ट कमिंग टू फुकेत. कारण आतापर्यंत सगळी लोक जी जातात ते बँकॉकला जातात आणि पटायला जातात. पण फुकेत हे डेस्टिनेशन जर असं आहे की सगळीच लोक तिकडे गेले नाही. इव्हन मी स्वतः 10 वेळा गेलो होतो, पण मी आत्ता पहिल्यांदाच तिकडे गेलो आणि त्या गणपती बाप्पाचं एक दर्शन घेतलं मी तिकडे जाऊन. तुम्ही जगभरातला व्यवसाय महाराष्ट्रात कसा येईल, महाराष्ट्राची श्रीमंती कशी वाढेल यासाठी सातत्याने 20-22 वर्ष तुम्ही प्रयत्न करत आहात. तर फुकेट कडून आपल्या महाराष्ट्रामध्ये काही इन्व्हेस्टमेंट किंवा काही आर्थिक गुंतवणूक व्हावी यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात का? ऑफकोर्स माझं फर्स्ट टार्गेट हे महाराष्ट्र आहे. कारण मी मराठी मातीत माझा जन्म झाला आहे आणि मी गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम हा मी चालवतो, तो महाराष्ट्राचा फोरम चालवतो. तर आमचा उद्दिष्ट हे असं असतं की महाराष्ट्राला त्याचा काय फायदा होईल. तर इकडची लोक जर दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन धंदा करत असतील तर ते पैसे पाठवणं ते महाराष्ट्रातच पाठवतात. तर त्यासाठी दॅट इज द फर्स्ट बेनिफिट. ॲट द सेम टाईम आम्ही आता तिकडचे जे सगळे इन्व्हेस्टर असतील किंवा तिकडचे ज्या लोकांकडे जे राहणारे लोक असतात तर आम्ही त्यांना पण एनकरेज करतोय की बाबा यू इन्व्हेस्ट इन इंडिया. बिकॉज इंडिया इज वन ऑफ द फास्ट ग्रोईंग कंट्री आणि वन ऑफ द स्टेबल कंट्री इन द वर्ल्ड नाव. आणि जे आपल्या मोदी गव्हर्नमेंटने जे केलेलं आहे त्यामुळे इंडियाची ग्रोथ ही अनस्टॉपेबल ग्रोथ आहे आणि देर आर प्लेंटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज इन इंडिया इट सेल्फ. तर आम्ही हे करताना असं बऱ्याचशा लोकांना सांगतोय की तुम्ही एक स्वतःचा धंदा, आता मी स्वतः माझा एक ऑफिस नाशिकमध्ये चालू केलं. असे बरेचसे जे लोक आमच्या ग्रुपमध्ये आहेत किंवा इन्व्हेस्टर जे आहेत, आम्ही इव्हन मॅडमला पण सांगतोय की आमच्या इकडच्या प्रॉपर्टीला आम्ही दाखवतोय की बाबा यू कॅन ऑल्सो डेव्हलप समथिंग हिअर सो दॅट आपल्या महाराष्ट्राला पण त्याचा फायदा होईल. आणि डेफिनेटली ही जी लोक आम्ही भेटणार आहोत, जी तिकडे आम्हाला भेटतील, इन्व्हेस्टर भेटतील, ते डेफिनेटली महाराष्ट्रामध्ये पण इन्व्हेस्ट करतील. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. अजून